बरीचशी लोक म्हणतात या जगात देव नाही. आपण म्हणलं ना देवाचं भजन कर, देवाचं नामचिंतन घे, लोक म्हणतात देव नाही या जगात. महाराज कुठं सांगता तुम्ही? वाजू नका पेटी, पेटी वाजू नका, पेटी वाजू नका, वाजू नका, वाजू नका. हा बस ऐका ऐका. ती माणसं म्हणतात महाराज या जगात देवच नाही, तुम्ही कशाला देवाचं नामचिंतन करायला लावता? पण देवाचं नामचिंतन केल्यानं काय होतं? आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं बोट पकडणार आहे, म्हणून मी हा दृष्टांत तुम्हाला देतो. मुंबई सारखं शहर आहे, या महाराष्ट्रामध्ये मुंबई सारखं शहर, आणि त्या मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले, ज्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस होता. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. ज्या ज्या लोकांना हृदयरोग होत होता ती माणसं नीतू मांडकेकडे मुंबईला यायचे आणि बरे होऊन घरी माघारी जायचे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक त्यांच्याकडे जायला लागली. महाराष्ट्र सोडावो, भारतातली लोक यायला लागली. भारत सोडावो, संपूर्ण अमेरिका, फ्रान्स, जपान, इंग्लंड अशा वेगवेगळ्या देशातली लोक हृदयरोगी मुंबईला नीतू मांडकेंकडे यायची आणि बरे होऊन घरी माघारी जायची. संपूर्ण जगामध्ये नीतू मांडकेंना एक वेगळा आवाज केला होता, एक वेगळं नाव लौकिक केलं होतं. या भारत देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये नीतू मांडकेंच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी उच्चांक गाठत असेल तर या नीतू मांडके साहेबाला आपण सत्कार केला पाहिजे यांचा, म्हणून दिल्ली सरकारनं त्यांचा सत्कार ठेवला. हृदयरोग तज्ञ माणूस आहे, संपूर्ण जगातली लोक त्या माणसाकडे मुंबईकडे येतात, म्हणून दिल्ली सरकारनं सत्कार ठेवला. पत्र लिहिलं मांडके साहेबांना, साहेब आपलं कार्य फार महान आहे, आपल्या कार्याची दखल आम्ही दिल्ली सरकार घेतो. उद्या सकाळी 10:30 वाजता तुम्हाला सत्कार आयोजित केलेला आहे, बरोबर वेळेवर या आणि सत्काराचं मानकरी व्हा. प्रचंड आनंद झाला नीतू मांडकेंना. पत्र वाचलं, पत्र वाचत असताना डोळ्यातलं पाणी गालावर आलं. एवढ्या दिवस झालं मी कार्य करतोय, माझ्या कार्याची पावती म्हणून माझ्या देशानं माझी दखल घेतली. आनंद झाला प्रचंड त्यांना. पण त्यांच्या जीवनामध्ये एक दुर्गुण होता. दुर्गुण असा होता की त्यांचा कर्मावर विश्वास होता पण देवावर विश्वास नव्हता. ते म्हणायचे कर्म तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला फळ मिळेल, पण या जगाच्या बाजारात देव नावाची वस्तू नाही. उद्या सकाळी दिल्लीला सत्कार आहे म्हणून आज रात्री 9 वाजता मांडके साहेब मुंबईमधून विमानामध्ये बसले, विमान दिल्लीच्या दिशेने उडालं. पण जसा सत्कार, जसा नीतू मांडके साहेबांना देव मान्य नव्हता तसा देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं, उतरवण्यात आलं. जिथं विमान उतरवलं तिथं रात्रीचे 2 वाजलेले होते. चौकशी केंद्राकडे जाऊन विचारू की दिल्लीला जाण्यासाठी किती वेळानं विमान आहे. चौकशी केंद्राकडे गेले, विचारपूस झाली, कळालं तपासांती की इथून पुढे दिल्लीला जायला 10 तासानं विमान आहे. मला तर सकाळी 10:30ला पोहोचायचंय. 10 तासानं विमान म्हटल्यावर मला माझ्या दिल्लीला जाता येणार नाही, माझा सत्कार मला घेता येणार नाही. पण बुद्धिवान माणूस होता, एक भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने होऊ लागला. गाडी वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने धाव घेऊ लागली. परंतु तो सत्कार नियतीला मान्य नव्हता, ढगाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला, धोधो अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडीचा प्रवास सुरू झाला. परंतु पुढे एक अरुंद पूल आला. नेमका त्या पुलावरून रस्ता चुकला. 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50, 100 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने प्रवास झाला. लक्षात आलं पहाटेचे 4:30 वाजले तरी दिल्ली अजून दिसत नाही. लक्षात आलं आपला रस्ता चुकलाय. ड्रायव्हरचा हात दाबला. ड्रायव्हरला सांगितलं, दादा आपला रस्ता चुकलेला आहे, कुठंतरी आपण आता थांबण्याची व्यवस्था पाहू आणि एखादं घर पाहून घराच्या समोर गाडीला ब्रेक लाव, जेणेकरून आपल्याला 1-2 तास तिथं आराम करता येईल. ड्रायव्हरनं रस्त्याच्या बाजूला एक झोपडी पाहिली. झोपडीच्या समोर आपल्या गाडीला ब्रेक लावला. मांडके साहेब गाडीतून खाली उतरले, त्या झोपडीच्या समोर गेले. आता या झोपडीमध्ये 1-2 तास थांबण्याची व्यवस्था होते का म्हणून पाहण्यासाठी मांडके साहेबांना झोपडीचा दरवाजा वाजवणार तेवढ्यात त्या दरवाजाच्या सांधीमधून आतमध्ये एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं, एक विधवाबाई होती, एक पाळणा ठेवलेला होता. त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवलेली होती आणि ती विधवाबाई त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीला झोका देत देत भजन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, तिचं भजन चाललेलं होतं. मांडके साहेबाला ते मान्य नव्हतं, पण नाविलाज असल्यामुळे झोपडीचा दरवाजा वाजवला. त्या विधवाबाईने झोपडीचा दरवाजा उघडला. विचारलं, कोण आपण? नीतू मांडके साहेबांना स्वतःचं नाव नाही सांगितलं, स्वतःचा परिचय नाही दिला. फक्त सांगितलं, ताई आम्ही दिल्लीला चाललो होतो, रस्ता चुकलो, 1-2 तास तुझ्या इथं थांबणे
झोपण्याची व्यवस्था होईल का आमची? त्या विधवाबाईने सांगितलं, साहेब का हो, आमचा धर्मच आहे अतिथी देवो भव. या घरामध्ये बसायला घोंगडी टाकली. साहेब घोंगडीवर बसले. साहेबांना पाण्याचा तांब्या भरून दिला. साहेबांना पाणी ग्रहण केलं आणि सांगितलं, साहेब 2 मिनिटं थांबा, चहा टाकते तुम्हाला. चुलीवर चहा टाकला. पण नामचिंतनाची एवढी वेडी होती, तिला वाटलं चहा उकळेपर्यंत पुन्हा आपण पाळण्याच्या समोर जाऊ, पुन्हा झोका देऊ, पुन्हा भजन करू. पुन्हा पाळण्याच्या समोर गेली. पुन्हा भजन करायला लागली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं, 15 मिनिटं झालं, 20 मिनिटं झालं, भजन सुरू होतं. भजनामध्ये रममान झाली. अचानक लक्षामध्ये आलं, कोणीतरी बाहेर माणूस आलाय, कोणीतरी पाहुणा आलाय. चहा चुलीवर टाकलाय. पटकन उठली, धावत धावत चुलीकडे गेली. पाहिलं तोपर्यंत चुलीवरचा संपूर्ण चहा जळून गेलेला होता. पुन्हा साहेबांकडे गेली. साहेब 2 मिनिटं थांबा, दुसरा चहा टाकते. साहेब म्हणले, ए पुरी, ए ताई, आता मी तुझ्या घरचा चहा त्याच वेळेस पिल ज्या वेळेस तू माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं देशील. ती म्हणली, अहो साहेब, तुमचा आणि माझा परिचय नाही. तुमचं नाव काय, तुमचं गाव कोणतं, तुम्ही आलात कुठून, तुम्ही चाललात कुठं, तुमच्याबद्दल मला काहीच माहित नाही. कशाला मला प्रश्न विचारता? नीतू मांडके साहेबांना सांगितलं, ताई 2 प्रश्न आहेत माझे, 2. या प्रश्नाचं उत्तर दिलं तू तर तुझ्या घरचा चहा पिईल मी. पहिला प्रश्न विचारला साहेबानं. ताई म्हणली, अहो साहेब, तुमचा परिचय तरी सांगा. नाही नाही म्हणे, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी तुला माझा परिचय सांगतो. पहिला प्रश्न विचारला. ताई, गेली अर्धा तास झाला मी पाहतोय तू त्या पाळण्याला झोका देतीये. त्या पाळण्यामध्ये नेमकं कोण आहे? त्या ताईनं सांगितलं, अहो साहेब, त्या पाळण्यामध्ये माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. साहेबानं दुसरा प्रश्न विचारला. ए ताई, अगं या जगात देवच नाही, कशासाठी तू त्या देवाची भक्ती करते? त्यावेळेस त्या ताईनं किती सुंदर उत्तर दिलं बघा. ती ताई काय म्हणली माहितीये? ओ साहेब, अहो साहेब, तुमचा आणि माझा परिचय नाही. तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं, मला माहित नाही. तुमचं गाव कोणतं, तुमचं नाव काय, तुम्ही राहता कुठं, तुम्ही काम काय करता, तुमच्याबद्दल मला काहीच माहित नाही. पण तुम्ही दुसरा प्रश्न फार सुंदर विचारला साहेब. साहेब, तुम्ही म्हणलात कशासाठी तू या देवाची भक्ती करते? तर ऐका ना साहेब. साहेब बघा ना, पुढे एक पलंग आहे, पलंग. त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे ओ साहेब, आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय. असं म्हणतात बुवा, मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके, त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब. साहेब, मला माहितीये, या देवाची भक्ती करत असताना हा देव असा एखादा माणूस माझ्याकडे पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या नीतू मांडकेकडे जाईल. आता साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. साहेब काय म्हणले माहितीये? ए पुरी, ए पुरी, अगं ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे माडी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ती माणसं नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात. पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाची भक्ती आहे, देवाचं नामचिंतन आहे, त्याला भेटण्यासाठी आज मुंबईवरून नीतू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे. ही नामचिंतनाची ताकद आहे. तुम्ही जर ते नामचिंतन घेतलं ना, तुमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं पाप राहणार नाही. त्रिविध तापाची बोळवण होऊन जाईल. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतो, तया जवळी नूरे पाप
नाथ महाराज म्हणतात, तो मंत्र, तो महामंत्र आपण आपल्या जीवनामध्ये वैखरी वाणीने घेतला पाहिजे. तुम्ही जर तो महामंत्र घेतला, ती साधना जर तुम्ही केली, तर तुम्हाला जप करायची गरज नाही, तप करायची गरज नाही. नाम तेची परब्रह्म आणि जप यज्ञ तो परम, याच्याही पलीकडे आहे. सोपं आहे ते. लोकांना विचारलं, तो महामंत्र लय अवघड तर नाही ना नाथ महाराज? नाथ महाराज म्हणले, एका जनार्दनी जपा आणि रामकृष्ण मंत्र सोपा. अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. माझी सेवा झालेली आहे. अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळीने या ठिकाणी आयोजित केलं. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी पाहिलं तुमच्या गावातल्या पत्रिकेमध्ये, सगळ्या गावाला 8 दिवस कोणीही घरी चूल पेटवायची नाही, एवढं सुंदर अन्नदान तुमच्या गावामध्ये होतंय. त्या अन्नदान करणाऱ्या सगळ्या माणसांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अन्नदान का करतात माहितीये का? आपण इथं अन्नदान का करतो साहेब? तुमची पंगत बघितली आज. मी महाराजांना सुद्धा म्हणलं, एवढे लोक येतात म्हणलं पंक्तीला. महाराज म्हणले, अहो या अर्ध्याच्या पुढे जेवून गेले बाबा, हे तुम्ही 25% पाहताय. अन्नदान का करतात माहितीये का? ज्या वेळेला कर्ण धारातीर्थी पडला होता ना, त्यावेळेला कर्णाला नेण्यासाठी यम आला होता. पण यम ज्या वेळेला कर्णाला नेण्यासाठी आला ना, त्याच वेळेला इंद्रदेव सुद्धा तिथं आले. आणि इंद्रदेव काय म्हणले माहितीये? ए यमा, कर्ण हा तुझं गिरायक नाही, कर्ण माझं गिरायक आहे. का? कारण त्याच्या जीवनामध्ये त्यानं दान केलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये पुण्य केलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याने सत्यकर्म केलेलं आहे, त्याच्यामुळे याला स्वर्गात जागा आहे. इंद्रदेव कर्णाला घेऊन स्वर्गात गेले. पण स्वर्गात गेल्याच्या नंतर सकाळ झाली. पहिल्या दिवशी सकाळ उजडली. सकाळ उजडल्याच्या नंतर करणारा जिकडं बघाव तिकडं सोन्याचे, चांदीचे, हिऱ्याचे, मानकाचे, मोत्याचे डोंगराच्या डोंगर दिसायला लागले. पण भूक लागली, पोटामध्ये अन्नाचा दाना नाही, खायला कुठं काही दिसेना. सगळीकडे सोन्याचे, नाण्याचे, सगळे मोत्याचे, मानकाचे डोंगर दिसायला लागले. इंद्रदेवाकडे गेला, ए इंद्रा, अरे सोनं नाणं सगळं मला दिसतंय, पण मला जेवण कुठे? इंद्र म्हणला, या स्वर्गाचा एक नियम आहे, जे तुम्ही खाली कराल तेच तुम्हाला वर भेटतंय. तू तुझ्या दरबारामध्ये एकही माणूस रिकामा जाऊ दिला नाही. सुवर्णदान केलं, गोदान केलं, भूदान केलं, पाहिजे ते दान केलं, पण अन्नदान तुझ्या जीवनात कधी घडलं नाही. तुला जर अन्नदान घडलं असतं तर तुला जेवायला मिळालं असतं. तो कर्ण काय म्हणला माहितीये? देवा माझी विनंती आहे, मला फक्त 14 दिवसासाठी खाली जाऊ द्या आणि मला भरघोस अन्नदान करू द्या. इंद्राने कर्णाची विनंती मान्य केली. तथास्तु म्हणला. कर्ण 14 दिवस खाली आला आणि कर्ण 14 दिवस रात्रन दिवस अन्नदान करत होता. ते 14 दिवसच आम्ही पितरपाठ म्हणून साजरे करतो. आपण ते पितरपाठ आपण आपल्या पूर्वजांना खाली जेवू घालतो. अर्थात ते जेवण त्यांना वर मिळत असतं. इंद्रानं खाली भरघोस दान केलं आणि कर्णानं खाली भरघोस दान केलं. पुन्हा कर्ण वर गेल्याच्या, ते अन्नदान अत्यंत महत्वाचं आहे. आणि हा आमच्या दत्तात्रय गुंजाळ पाटलांचा जो परिवार आहे, हा संपूर्ण परिवार अत्यंत, मी यांच्या बाबतीत ऐकलं होतं की ज्या वेळेला संगमनेरला अधिक मासाचा सप्ताह केला होता राम महाराज पोवळण त्यांनी, त्यावेळेला सुद्धा तुम्ही पंगत केलती का तिथं? दिलती वाटतं काहीतरी असंच राम महाराज म्हणले मला. म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व असलं पाहिजे.